शंभू महादेव अभिषेक जंगम यांच्या हस्ते गायरेश्वर ठिकाणी हिंदवी स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत घेतली होती। त्या ठिकाणी आज मनोजदादा जरांगे या ठिकाणी उपस्थित आहेत। थोडक्यात आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करणार आहोत। आज या ठिकाणी आपण अभिषेक केला आहे, काय ऊर्जा भेटली आपण या ठिकाणी? शेवटी काय असतं की जिथं अन्याय अत्याचार होतो देशातला राज्यातला ते बंद करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी या ठिकाणाहून शपथ घेतली आणि जनतेला सुखासमाधानाचं स्वराज्य दिलं। सगळ्या जाती धर्मासाठी आनंदाचं समाधानाचं स्वराज्य दिलं। मोकळा श्वास अन्याय अत्याचारापासून जनतेने सोडला। ती रायरेश्वर भूमीतून आम्ही आज अभिषेक केला, दर्शन घेतलं, आम्हालाही बळ मिळालं, ऊर्जा मिळाली। गोरगरिबांच्या वरती अन्याय होतोय तो दूर होण्यासाठी महादेव शंभू महादेवाच्या चरणी साकडं घातलं आणि इथं आल्याच्या नंतर आज पहिल्यांदाच आम्ही आल्यामुळं इथं बघण्यात आलं की इतकी पवित्र भूमी आणि इथं दुरावस्था प्रचंड आहे। पुरातत्व विभाग असो किंवा पर्यटन विभाग असो त्यांनी इथं लक्ष घालून इथला विकास होणं गरजेचं आहे। पण आता विकास आराखडा काय असतो ते संबंधित इथल्या काय ट्रस्टी आहेत का काय माहीत नाही आपल्याला, त्याबद्दल काय राज्याकडे हा किल्ला की केंद्राकडे हे पण माहीत नाही। पण आज मात्र मी सरकारला बोलणार आहे, इथं आता विकास होणार आणि चांगल्या स्वरूपाच्या शिवभक्तांना इथं कसं टेन्शन येणार नाही। आता इथं इमारत पण नाही, शिवभक्तांसाठी निवासी इमारत नाही, पाण्याची व्यवस्था नाही किंवा बाथरूम काय जे यांचं म्हणणं असेल ना, इथं एक स्वराज्य ध्वज होणं लय गरजेचं आहे। स्वराज्याचा मोठा ध्वज असणं खूप गरजेचं आहे। स्वराज्याचा ध्वज फडकवण्याचं स्वप्न छत्रपती शिवरायांनी इथून बघितलं होतं, ते स्वराज्याचा ध्वज इथं मोठा असणं खूप गरजेचं आहे आणि त्याची तर तयारी आम्ही करतोय आता। आज मराठा आरक्षणासाठी आपण अहोरात्र झटत आहात, इथून पुढे काय दिशा असणार आहे? चाललो मुंबईला आम्ही 29 तारखेला मुंबईला चाललो, दिशा ठरली, मराठ्याला अमय झालं, जे होईन ते होईन, एकदा मुंबईला जायचं आणि एक घर एक गाडी मराठ्याने ठरवली। 6 कोटी मराठी तुम्हाला 29 ऑगस्टला मुंबईत दिसणार आणि येताना ओबीसीतून आरक्षण घेऊन येणार म्हणजे येणार।